आज आपण करतोय रेड सॉस पास्ता. तर ह्याच्यात आहे ना व्हाईट सॉस पास्ता पण आहे आणि रेड सॉस पास्ता पण आहे. पण ह्याच्यात आहे ना आज मी तुम्हाला रेड सॉस पास्ता करून दाखवतो. ह्याच्यासाठी पाणी घ्यायचं, ते उकळून घेतलं मी. 1 पॅकेट पास्त्याचं घेतलेलं आहे. त्याच्यात मीठ टाकलं, मिठाने थोडीशी चव येते पास्त्याला. आणि थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि हा पास्ता टाकून घेतला. हा चांगला बॉईल करून घ्यायचा आणि शिजलं का नाही ते आपण चेक करून घ्यायचं नंतर उकळल्यावर. आता इकडे टोमॅटो सॉस करण्यासाठी ना टोमॅटो चिरून घेतले, पुढचे तोंड काढून घेतले आणि अर्धे तुकडे करून घेतले त्याचे. जर टोमॅटो जास्त लाल असेल तर अजून चांगलं. एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि ते अर्धे काप आहेत ना तसे ठेवले सॉस करण्यासाठी. तर जवळजवळ आहे ना ह्याला 6 ते 7 टोमॅटो घेतलेले आहेत मी, छोटे मीडियम साईजचे म्हणून. जर मोठे असेल तर 5 घेतले तरी चालेल. आणि आता त्याचं झाकण ठेवलं आणि झाकण ठेवल्यानंतर आहे ना ते शिजले थोडेसे अर्धवट. मग आता ते साल आहे ना आपोआप सुटतं. मग ते ना आता चिमट्याने वगैरे काढून द्यायचं असं, किंवा थंड झाल्या हाताने काढलं तरी चालेल. त्याचं साल काढलं ना म्हणजे मध्ये सॉसमध्ये येणार नाही ते. आता हे थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे. आता इकडे पास्ता पण शिजलेला आहे व्यवस्थित. असा चेक करून घ्यायचा. जर शिजला नाही तर मग ते असं कडक कडक पण लागतो, म्हणून व्यवस्थित पाहून घ्यायचा. चाळणीत हे निथळून घेतलं पाणी आणि त्याचं पाणी ना थोडंसं ठेवायचं. ते जर आपल्याला इकडे कमी पडलं तर सगळंच नाही होत द्यायचं. टोमॅटोची प्युरी करून घेतली इकडे आता पॅनमध्ये बटर टाकलं. शक्यतो बटर वापरायचं, किंवा मग ऑइल वापरलं ना तर चालेल, पण शक्यतो बटरनी जास्त चांगला फ्लेवर येतो. बारीक चिरलेलं लसूण टाकला, चिली फ्लेक्स टाकलं आणि ऑरेगनो टाकलं. हे तेल बटरमध्येच टाकलं म्हणजे चांगलं हे येतं त्याच्यात. आणि हा टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ही प्युरी आपण त्याच्यात टाकून देऊ. थोडंसं लाल तिखट टाकलं, मिरपूड टाकली आणि मीठ टाकलं. थोडासा टोमॅटो सॉस पण टाकायचं म्हणजे जास्त फ्लेवर छान येतो अजून. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. किंवा तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरलं तरी पण चालू शकतं, त्याने तर अजून छान फ्लेवर येतं. आणि हे बॉईल केलेलं पाणी निथळून घेतलेलं पास्ता टाकून घेतला याच्यात. एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणीही करू शकेल असं, आणि चवीलाही पण चांगलं. आता ह्या एका पॅकेटमध्ये 2 माणसं खाऊ शकतात. आता थोडंसं परतून झालं ना, मग ह्याच्यात आहे ना चीज किसून टाकलं मी. आणि स्लाइस चीज असेल ना तुमच्याकडं तर ते पण टाकू शकता. हे माझ्याकडं प्रोसेस चीज होतं ते टाकलं मी. ते छोटा क्यूब टाकलं किंवा मोठे ह्याच्यातलं इथं ते टाकलं तरी चालेल. हे पास्ता रेडी झाला खाण्यासाठी. ऑरेगॅनो ते टाकल्यामुळं छान झालं. वरून थोडंसं चीज किसून टाकायचं. तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीनुसार टाका. खाण्यासाठी रेडी. थोडेसे चिली फ्लेक्स टाकले. तुमच्याकडे बेसिल असेल तर ते पण ठेवू शकता.